नाराज माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली। 2 दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी आपली भूमिका मांडली होती। मी निष्ठावंत आहे आणि कुठे जाणार नाही असं ते म्हणाले होते। मात्र काल त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ अशी दुसरी भूमिका घेतली होती। त्यानंतर आज राजन साळवी हे उद्धव ठाकरेंना भेटायला आले। उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली। यावेळी संजय राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकरही बैठकीला उपस्थित होते। तर मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या। त्यांनी ते ऐकून घेतलं आणि आता ते योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली। मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली। मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। उद्धव साहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा प्रकारच्या माझ्या अपेक्षा। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये ओएनजीसी कॉलनीत आग लागलेली आहे। ज्ञानेश्वर नगरमध्ये 10 ते 15 झोपड्यांना अचानक आग लागली। आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही, पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्या 10 ते 15 झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत। ओएनजीसी कॉलनी ज्ञानेश्वर नगर इथली घटना आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित, काय अपडेट आहे? सुवर्ण अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। मात्र झोपड्या थोड्या आतमध्ये असल्यामुळे आणि अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे तिथं अग्निशमन दल जे आहे त्यांना पोहोचण्यास अडचण निर्माण होते। यामध्ये जवळपास 15 झोपड्या ज्या आहेत त्या जळून राख झालेल्या आहेत अशी माहिती मिळते। सुदैवानं अजूनही कोणी याच्यामध्ये जखमी नाहीये। दुसरीकडे साधारणपणे 3 वाजता लागलेली आग आहे जी अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। जवळपास 20 गाड्या ज्या आहेत या वेगवेगळ्या भागातून मागवलेल्या आहेत। त्यामध्ये छोटे टँकर आहेत, मोठे टँकर आहेत, असे एकूण मोठे जे आहेत ते 6 टँकर आहेत। अग्नी प्रयत्न जवानांचे सुरू आहेत। मुळात अशा अडचणीच्या ठिकाणी आणि ज्या कंजेस्टेड गल्ल्या असतात त्या ठिकाणी आग विझवणं फार मोठं जिकिरीचं काम असतं, पण तिथपर्यंत कसं पोहोचता येईल, फोमिंग आणि पाणी कसं पूर्णपणे पोहोचेल शेवटपर्यंत, जेणेकरून आग जी आहे ती वाढू नये याचा प्रयत्न जो आहे ते अग्निशमन दल जे करत आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजय। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघ्या 5 दिवसात बाळ अज्ञात महिलेनं चोरून नेलं। जिल्हा रुग्णालयात खळबळ उडालेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरू आहे। जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय। नाशिकच्या सरकारवाडा या पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, एका अज्ञात महिलेनं अवघ्या 5 दिवसांचं बाळ चोरून नेलंय, काय घडलंय नेमकं? सुवर्ण, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। एक महिला जी आहे ती 29 तारखेला या रुग्णालयामध्ये प्रसूती झालेली होती आणि तिला एक अवघं 5 ते 6 दिवसाचं जे बाळ होतं ते तिच्यासोबत होतं। आज तिला डिस्चार्ज देण्यात आलेला होता। अर्थात तिला डिस्चार्ज देण्याची कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती केली जात होती आणि अशातच एक अज्ञात महिला जी आहे ती त्या महिलेजवळ आली। तिने तिला तिच्या नवऱ्यासोबत तिची ओळख आहे अशा प्रकारची माहिती दिली आणि मी तुमच्या बाळाला खाली घेऊन जाते अशा प्रकारचं सांगितलं आणि या सदर महिलेनं, ही उत्तर भारतीय महिला आहे, त्या महिलेनं देखील त्या महिलेवरती विश्वास ठेवला आणि तिचं बाळ जे आहे ते खाली घेऊन जात आहे असं तिला वाटलं आणि ती महिला जी आहे ती हॉस्पिटलमधील कर्मचारी असावी अशा प्रकारचा तिला जो आहे आभास झाला आणि त्यातून हे बाळ जे आहे त्या महिलेनं त्या चोरी करणाऱ्या महिलेच्या हातात दिलं आणि यानंतर ही महिला जी आहे ती बाळ घेऊन बाहेर निघून गेली आणि त्यानंतर या महिलेला असं कळलं की आपलं बाळ जे आहे
ते चोरीला गेलं। त्यानंतर मात्र या महिलेनं जिल्हा रुग्णालयात रडायला सुरुवात केली, तिचा टोह फोडला आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयातले कर्मचारी जे आहेत ते तिच्या जवळ आले। त्यावेळेला त्यांनी हे सगळे सीसीटीव्ही तपासल्यानंतर जिल्हा रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हा संशय होता, तो खरा ठरला की या महिलेचं बाळ जे आहे ते एका अज्ञात महिलेने चोरून नेलं आणि यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली। त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्ताचे उपायुक्त जे आहेत नक्की, त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये छडा लागला पाहिजे की ही टोळी सक्रिय झाली का आणि असेल तर त्या सगळ्यांना पकडलं जावं।